वा मस्त जागा भेटली झाडाखाली, एक नंबरमध्ये जागा भेटली. आता मस्त की आपला पेट पूजा करून घेते. आला जाम भूक लागली ती, फिरून फिरून कांड्या विकून विकून जाम दमलो मी, बाबा जाम दमलो. आता मस्त की डबा खाऊन घेत आहे. बरं झालं पाणी बाटली हे म्हणून ठेवली तर मस्त की बरं जमलं एक नंबरमध्ये. मस्त झालं, चिल्ड झालं एकदम पाण्या बाटली. हा गरमी दिवसांना आयला सायकल आली तर काय झालं, पायडर मारून मारून हालत खराब होते. आयला बऱ्याच कांड्या विकल्या मी, आईस्क्रीम विकला सगळं. आता चल मस्तपैकी आता झाडं बरं भेटलं आहे, सावली बरी आहे. आता मस्त आराम करताय, जेवताय मस्तपैकी. वा वा मस्त भाजी बनवून दिली ते, कांदा बटाटणं बोंबील हुक्क बोंबील. वा 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 भारी लागला, मजा आली जेवायला म्हणा. आता एक नंबरमध्ये वाटला मस्तपैकी. पण मग बायको तुला सवयच भारी आहे हे, वा भारी सवय. ती काय बनवला का मी मस्त बोटं साठून खाते बाबा, काही भारी सवय लागतंय ती. आता तर सवयच आहे खरं. चल पेटपूजा तर झाली, मस्त की डबा बिबा खाऊन झाला. आता थोड्या वेळा जरा झोपते, जरा अंग टाकते, जरा आयला थकलो, जाम दमलो फिरून फिरून. अजून बऱ्याच कांड्या विकवा बाकी आहे ना आपल्या. हा बघू आता एवढ्या कुल्फ्यान बाकी विकवा, तेवढ्या विकून टाकूया दिवसभर. आता थोड्या आराम करते ना, जरा एक झोप करते छोटीशी मस्तपैकी. त्याच्या आयला कोणी सायकल विकली पडली तर काय करावं मग. अरे कोण पलविणार आहे माये, हा मात खावी मत आहे कोणचे. आईने बिंदा झोपते मी थोडा वेळच, अर्धा तास एवढा. हा जमलं मस्त काम जमलं. कुल्फीवाला झोपला ह्या मस्त काम करू. याला जाम झोप लागलं जाम झोप लागले. आपलं जमलं काम जमलं मस्तपैकी. आता आपल्या अंगला ते करवा डायरेक्ट. चला मस्त आहे झोपलेला आहे. आपण शुभकामना दिली नोकरू डायरेक्ट कम्प्लीट. त्या दिवशी आपल्याला कांड्या दिल्या नाही, आईस्क्रीम दिल्या नाही, आपला कुल्फी बिल्फी काहीच दिली नाही. हा फुकट नाही मिळाला, जाम काही आपला लागला. आता हे कांडे गॅप करून सायकल गॅप करू. एक नंबर काल जमला, मस्त झोपलेला आहे आता. चल बाबा जाम झोपलो, आता मस्त आराम झाला. आता उठते ना आपला आता धंदा चालू करते. अरे ये काय हाय, कोण गायब केली रे माझी सायकल दिली, बा कॅन्टा दिल्या, सगळं नेलं, कोण नेलं. आईला कटशीकडे झोपलो मी. आईला तर लॉक पण नाही लावलं, तर हीच सायकल ठेवली ना कांड्या त्याच ठेवल्या, काय लॉक पण नाही केलं मी. अरे तेव्हा आता कुठे शोधू, कोण नेले रे, कोण शोधू. आता एवढं मोठं गाव आहे, काय शोधू मी. मला तर तेच डाऊट येते. ते शिवलाची परवड डाऊट येते. त्याहूनच माझी सायकल ना ती तिघं होती ना, तिघं गँग, तिघी गँग, त्याला मी फुकट दिल्या नाही ना कुल्फ्या. म्हणजे माझ्या मराठी तेवढंच शोध घ्यावं लागलं ते. शोध घ्यावं लागल. आईला मामाला उल्लू बनलं ते लोक. डायरेक्ट माझी सायकल अख्खं कॅन्डे बॉक्सच घेऊन पडलं, सगळं अख्खं सायकलच घेऊन गेली. सोडतच नाही आता. फुकट आपला फुकट न देत, मस्त की आपण अख्खी सायकल सोडून टाकली ताई. मस्त अख्ख्या कॅन्ड्या डबा सोडला, सगळं आणलं मस्तपैकी. आता काय शोधतो आपण मस्त की सगळ्या चुकून खपून टाकू सगळं. मस्त आहे मँगो फ्लेवर. हो बारीहान कुल्फ्या मस्त लागतं ना. हा मस्त भारी लागतं कुल्फ्या. शिकवते तो आपल्याला समजते ना. त्याला वाटलं आपल्याला फुकट दिले ना कुल्फ्या वापस नेले सायकल वाटले त्याला. वाटतं वाटू दे, तो संपून टाकू मस्तपैकी. ही जागा मस्त की ही जागा कोणाला माहिती पण नाही, गावाबाहेर जागा आहे मस्तपैकी. काय टेन्शन घेऊ नको. नाही बंगारी आहे, ते बंगार पण विकून टाकू मस्तपैकी. मामा कुल्फीवाला अरे हो बॅनवाजीला त्याला माहिती पडलं आपलं पकडलं ना, आपलं बॅनवाजी तो. अरे बाजू दे, काय वाजवणार आहे, आपल्या कुल्फ्या कापून सायकल नाही, बंगार विकून टाकू डायरेक्ट. नामनिशान टाकून टाकू. वा ऐक कुल्फी खपली. आता बीची काढू एक बीचा काढू. अरे सगळ्या कुल्फ्या कापून टाकू. हे काय रे मुलांना, कुठले तुम्ही. कुठले काय करायला इकडे. आमच्या वाड्यात येऊन काय करायला तुम्ही. काय काम आहे आमच्या वाड्यात. आणि सायकल आणि कोणाची सायकल आहे, आणि काय ह्याच्यामध्ये कुल्फ्या होतं. कुल्फ्यावाली सायकल घेऊन आले तुम्ही. अरे काका या सायकल आमच्या कुल्फ्या पण आमच्या, आम्ही तिघे मिळून धंदा करतो कुल्फी विकण्याचा. तिकडे दमलेलो ना, तिकडे बसलेलो आम्ही. खरं बोलता का तुम्ही. खरं बोलता का. देव फटके देऊ तुम्हाला, नक्की सांगता, खरं बोलता का. अरे हो ना काका, ही सायकल पण आमच्या आहे, कुल्फ्या पण आमच्या आहेत. आम्ही तिघे मिळून गावात कुल्फ्या विकतो. आणि इकडे आम्हाला जागा विसरण्यासाठी आलो इकडे, दमलेलो ना फिरून. ठीक आहे चला निघा चला इकडून चला, थांबून इकडे. हो काका जातो विश्रांती 5-10 मिनिट थांबलेला. आम्हाला म्हटलं कोण इकडे मिळत ना, सुद्धा पण आम्ही इकडे थांबलो. आईला कोण पोरं होती काय माहिती. कोणाची सायकल घेऊन पडलं तर काय स्वतःची काय माहिती नाही. जाऊ दे, आपला काय करायचं आहे. काय रे मामा, काय चाललं एवढं उदास कशाला. देवीदास भाऊ सनसनी काय बोलू. काय झालं माहिती का, मी कुल्फीचा धंदा चालू केला ना, तर कुल्फी सायकलवर विकत होतो मी. तर मला लागली थोडी भूक लागली, बरं विश्रांती घेतो झाडाखाली मी. डबा वगैरे खोलला आणि तिकडे डबा वगैरे खाला, जेवलं करून मस्तपैकी. आणि थोडा वेळा झोपलो थोडा वेळ झोप लागली माझी. आणि उठतो तर काय, माझा सायकल पण गायब, कुल्फीचा डबा पण गायब. पण त्यालाच बांधलेला होता, ते डायरेक्ट कोणी घेऊनच गेलं डायरेक्ट. त्यास मी शोधतो गावात बऱ्याच ठिकाणी शोधलं, पण काही पत्ता नाही लागत कुठे काय कोण नेलं काय समजत नाही.
पण ते शिवलालचं पोट्ट एकदा मला स्टार्टिंगला भेटलेलं आलेलं तर शिवलालचं पोट्ट आणि 2-3 मुलं होती. ते माझ्याकडे फुकट कुल्फ्या मागत होत्या, तर मी काय दिल्या नाही. आता काय माहिती त्यांनी नेले का, माझ्या त्यांच्यावर डाऊट येते. हो हो होऊ शकते तसं पण होऊ शकते. ते शिवलालचं पोट्ट आहे ना, लय बेकार आहे, लय बेकार आहे ते. घंचकर आहे एकदम. काय भरोसा नाही त्याचा. तुम्ही पण शोध घ्या तर त्या शिवलालला जाऊन भेटेल ना तुम्ही. शिवलालला भेटेल ना तुम्हाला. त्या ठिकाणी नेलं असेल तर बघा कुठे 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 ते पोट्टे जाम चक्रम आहे, एक नंबर चक्रम पोरं आहेत ती. हो, मला पण तेच वाटते, मला पण तेच वाटते. त्याला दिसले ना दोघांना तिघांना बरं काशी काढते, एक 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 लगावून देतो ना, बरं झोडतो त्यांना. जा मामा गावात शोध घे, इकडे आसपासच कुठेतरी असतील ते. हो त्यांना शोधतो चालूच आहे माझा. सकाळपासून म्हणजे दुपारपासून शोध चालू आहे माझा. दुपारी त्यांनी ते कांड केलं एकदम. अरे पण हो ते असू शकते, पण त्यानेच त्याला असं काही तुझ्याकडे प्रूफ नाही मिळत. आता नक्की बघ शोध घेऊन बघ कसं काय ते जमते. शोध तो लेना ही पडेगा, मामा से पंगा पडेगा महंगा. हो शोध घे, आजूबाजूला शोध घे, कुठे ते शेतात वाड्यात कुठेतरी असतील ते तिघे ते. ओ डेनके काका, पपई तर लई भारी झाले तुमच्या शेतात. वा वा वा, पपईची बाग एक नंबर पूर्ण आलाय एकदम. किती पपई धरल्यात. वा वा, फुलधंदा. वा वा, मस्त धंदा. धंदा धंदा, मेहनत तर लागते, कष्ट लागतंय. साधा खर्च होते का, तो कडे 2 पैसे भेटतात शेतकऱ्याला. पपया काय करवा, पपईची बाग करवा, खावा का नाही मिळा. हो ते बरोबर आहे ते. हो बरोबर आहे. कसं काय येणे केलं आमच्या शेताकडे. अरे आलो फिरत असाच. काही काम नव्हतं ना, बरं फिरतो इकडे तिकडे जरा. थंडीच्या सीझनला पपई एक नंबर असते शरीराला. एकदम मस्त गरमी हीट तयार करते एकदम अंगात ही पपई खाली का थंडीच्या टाइमात. गरमीचे कसे जास्ती लोक खायला बघत नाही पपई. तसं काही नसते, काही कच्चा पण खातात जे खाणारे असतात ते खातात, गरमीच्या सीझनला पण खातात. एवढे की पपई गरम पडते, काही गरम पडते ते नाही खातं. असे भाजी टाकून खातात कच्ची. अरे शिवलाल तुला शोधतोय तुझ्या घरा पण गेलो मी, तुला शोधतोय मी. इथे भेटला का? ओके इथे भेटला. तुझा मुलगा कुठे आहे? तो मुलगा तुझा आणि त्याच्या जोडला एक 2 चिल्लर आहेत. एक कुठे आहेत? 3 चिल्लर, जरा सांगतो का मला? अरे काय झालं मामा, केला बरं मा मुलाला शोधतो तुम्ही. काय केलं मामुला साधा बोलाय बाबा, काय करणारा मिळणार नाही. अरे तुझ्या मुलाला मी आईस्क्रीम फुकट नाही दिले ना. माझी सायकल आणि आईस्क्रीमचा डब्बा पूर्ण गायब करून टाकला त्या तिघा पोरांनी. मला त्यांच्यावर डाऊट आहे. तुला कुठे नक्की सांगा कुठे आहे तू. मग खरं सांगा शिवलाल. अरे तुझ्याकडे सबूत का आहे, प्रूफ काय तुझ्याकडे? या माझ्याच मुलाने तुझा सायकल आणि तुझा काय ते काय कुल्फी का आईस्क्रीम काय सांगतो त्या डबा पलवला. हा प्रूफ काय? असं नाव देऊ नको. हा असं कसं का? ठीक आहे मग तुझा मुलगा कुठे मला दाखव. चल मला तुझ्या मुलाकडे घेऊन चल. मग सर्व हकीकत माहिती पडेल, खरं काय खोटं काय ते. कोणी माझी सायकल पलवली आणि आईस्क्रीमचा डब्बा. चाल ना मी काय घाबरते का चाल ना. मा मुलाकडे तिथे असतील इकडे गावात, इकडे तिकडे उन्हाळ्या गिरगिर करत फिरत असेल. पण ते काय तुझा काय आईस्क्रीम डबा कशाला नेतील ते? काय मामा, काय बापा तुमचा नेला कोणी? सायकल पण नेली आणि कुल्फीचा डबा पण नेला. अरे बापरे, लय वाईट झालं रे मा. हो वाईट तर झालंच आहे, पण ह्याच्या मुलावर मला शेक आहे. ह्याचा मुलगा असं लबाड वाटतो मला. सिला लबाड, मा मुलाला लबाड बोल नको, समजलं ना? नीट बोल मामा. चल, दूध का दूध पानी का पानी करते हे. चलो. अरे बापा, तर लयच बेकार भानगड आहे.